कामाख्या माता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी निघाली मूर्तींची भव्य मिरवणूक. टाळ मृदुंगाचा गजर. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कामाख्या माता मंदिर साकारण्यात आले असून या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या निमित्ताने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. कामाख्या माता मंदिरातील मूर्तींची आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत चिमुकल्यांनी धार्मिक गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर महादेवाच्या रूपात साकारलेल्या कलाकारांनी अघोरी नृत्य सादर करून मिरवणुकीत वेगळे आकर्षण निर्माण केले. ढोल ताशांच्या दणदणाटात आणि पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम सलग 27 तारखेपर्यंत पार पडणार आहेत. यामध्ये कीर्तन, भजन, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक विधींचा समावेश आहे. मंदिराचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिरामुळे परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान ठरणार आहे. निफाडचे धारणगाव खडक येथे उभारलेले हे भव्य कामाख्या माता मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरत असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम पाहायला मिळत आहे. सिद्धमा कामाख्या प्रचलित भव्य असा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज आयोजित करण्यात आलेला आहे. आज 20/3/2026 रोजी भव्य अशी मिरवणूक होत आहे. माता कामाख्याची, 10 महाविद्याची, सिद्ध नवनाथ व बडेवा मच्छिंद्रनाथांची, सिद्ध महामाया यक्षिणी तिलस्मयेची आज मिरवणूक होत आहे. मिरवणुकीसाठी विविध प्रकारचे वेशभूषा परिधान केलेले आमचे ढोल पथक असो, नाशिक ढोल असो, आमचे आगोरी पथक असो, सर्वांनी त्यांच्या पद्धतीनं जे नाही ते याच्यासाठी कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित राहून कार्यक्रमाची खूप मोठी अशी शोभा वाढवली. त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय मा कामाख्या, जय बाबा बडे मच्छिंद्रनाथची. तरी देखील यापुढे पण आजची मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी लगेच अखंड हरिनाम सप्त्याचा आयोजन केलेलं आहे. आजपासून 8 दिवसाचा कीर्तनाचा प्रोग्राम पण आहे. उद्यापासून सप्तचंडी हवनला पण सुरुवात होईल. तसेच रोज आमचा सकाळ संध्याकाळ भंडारा पण ठेवला आहे. 27 तारखेला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा प्रोग्राम आहे. मूर्ती प्रतिष्ठा केल्यानंतर लाखो लोकांचं भंडाऱ्याचं पण आयोजन केलेलं आहे. तरी त्याच्यासाठी आपले सर्वांनी जेवढे पण मा कामाख्याला, नवनाथांना, बडेवा मच्छिंद्रनाथांना मानणारे लोक आहे त्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हीच माझी माताचरणी प्रार्थना. रमजान ईदच्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, RPI, महायुती तसेच नगरसेवक गट नेते दीपक लोणारी. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि N बँक्वेट हॉल, येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग,
जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620588593 9172789470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.